नारळाची वडी बनवताना आहे ना बरेचदा मिश्रण घट्ट होतं तर कधी पातळ होतं आणि मग आपल्या ह्या वड्या परफेक्ट बनतच नाही. तर चला आज आपण परफेक्ट अशा ओल्या नारळाच्या वड्या बनवूत. तर इथे बघा मी एक ओला नारळ घेतला, नारळ फोडून त्याचे छोटे छोटे काप करून घेतले आणि हे मिक्सरलाच मी बारीक करून घेतले. आता तुम्हाला जर नारळ खोवता येत असेल तर तुम्ही खोवून घेतला तरीसुद्धा चालेल. त्यानंतर कढईमध्ये चमचाभर तूप घातलं आणि हा नारळाचा चव छान 5 मिनिटापर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा. म्हणजे काय होतं, ह्यातलं सगळं मॉइश्चर उडून जातं. इथे 10 ते 15 काजूच्या बिया, 3 वेलच्या मिक्सरला आहे ना जाडसर बारीक करून घेतल्या. म्हणजे एकदम आपल्याला फाईन पावडर नाही करायची, थोडंसं जाडसर ठेवायचं. आणि इथे ह्या नारळाच्या चवामध्ये 1 वाटीभर साखर घातली, छान परतून घेतलं. त्यामध्येच बनवलेली काजूची पावडरसुद्धा घातली आणि इथं पाव वाटीभर ताज्या दुधाची मलाई घेतली. त्यानंतर मस्त 10 ते 15 मिनिटापर्यंत हे सगळं मिश्रण छान आवळून घ्यायचं. आपल्याला तूप लावलेल्या प्लेटमध्ये मिश्रण पसरवायचं आणि 1 तासभर सेट होऊ द्यायचं. वड्या कापून घ्यायच्या आणि नारळाच्या वड्या तयार आहेत. आवडल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट नक्की करा.